मिरज तालुक्यातील बेडग येथे पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील लक्ष्मण सिद्धू कदम व विकास शंकर सोनटके या व्यापाऱ्यांना 4 जणांनी कोयत्याचा धाक दाखवून गाडीतील 7 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। लक्ष्मण कदम यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून दोघांची नावे निष्पन्न झाली असून आणखी दोघा अनोळखी इसमांचा शोध सुरू आहे। व्यवसायामधून हा प्रकार झाल्याचा मिरज ग्रामीण पोलिसांचा अंदाज आहे। पुणे तालुक्यातील मुळशी येथील लक्ष्मण कदम व विकास सोनटके हे पिकअप ट्रक घेऊन कर्नाटकातील विजापूर येथील एका व्यापाऱ्याकडे किराणा माल आणि इतर साहित्य आणण्यासाठी म्हणून निघाले होते। बेडग येथे पहाटे वेळी आल्यानंतर काही 4 चाकी वाहनातून 4 इसम उतरले व लक्ष्मण कदम यांच्या गाडीच्या काचेवर कोयत्याने मारून काच फोडली। लक्ष्मण कदम व विकास सोनटके यांनी घाबरून गाडीतून उतरून पळ काढला। पळून दूरवर गेले आणि अनोळखी चौघांनी मालवाहतूक करणाऱ्या गाडीतील रोख 7 लाख रुपये घेऊन ते पसार झाले। चौघांच्याकडेही 4 चाकी वाहन होतं। बेडग रोडवर काही वेळाने वर्दळ वाढल्याने लक्ष्मण कदम आणि विकास सोनटके हे परत आपल्या गाडीजवळ आले। गाडीतील रोख 7 लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आलं। त्यांनी लगेच मिरज ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला। मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी आल्यानंतर परिसराची पाहणी केली, तसेच काही मार्गावर सीसीटीव्हीची पाहणी केली। सीसीटीव्हीमध्ये भरधाव वेगाने 4 चाकी वाहन जाताना दिसते। पोलीस व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या चौघांचा शोध घेत असून दोघांची नावे निष्पन्न झाली असून आणखी दोघांचा शोध घेत आहेत। कदम व सोनटके यांना लुटणारे मुळशी येथील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। माझं नाव विकास शंकर सोनटके। मी पुण्यावरून आलो। माझ्या मागून त्या ह्याच्यापासून आपलं कुठलं पाहिजे त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाडी आल्या तिथून असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून। इथं आले परत गाडी लावली त्यांना आडवी डोलीवर गाडी लावली। मी त्यांना साईड उतरले, कोयता मारा सगळे 5-6 जण होते। त्यांच्या सगळ्या हातात कोयते होते मोठमोठा इथले। काचावर मारला माझ्या गाडी, परत त्यांना आडवी लावली। मी काढाय गेलो, गाडी खाली गेली। विजापूरला मला नाही चाललं होतं, किराणा दुकान आहे माझं। गाडी 7 लाख रुपये कॅश केली, कोयते मारले आणि आम्ही पळून गेलो जीव वाचवण्यासाठी। तो कॅश घेऊन फरार झाले। गाडीने आम्हाला अडवलं होतं। त्या गाडीचा नंबर MH10 DT 4517 हा होता। आणि स्विफ्ट एक होती, पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे। असे मिळून 5-7 लोक होते, त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते। आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेडग मंगसुळे रोडवर एक रोड रॉबरीची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये फिर्यादी लक्ष्मण सिद्धूजी कदम हे मुळशीवरून विजापूरला चाललेले होते। ते किराणा मालाचे व्यापारी आहेत आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी चाललेले होते। त्यांच्याकडे खरेदीसाठी ठेवलेली 7 लाख रुपये रक्कम होती। तर 2 गाड्यामध्ये आरोपी येऊन त्यांनी त्याची गाडी अडवून त्याच्यातून मग त्यांना कोयत्याचा धाक वगैरे दाखवून गाडीवर कोयत्याने वार देखील केलेले आहेत आणि त्या भीतीने ते पळून गेले। त्या दरम्यान ती गाडी ठेवलेली 7 लाखाची रक्कम ते घेऊन निघून गेलेले आहेत। अशा प्रकारे फिर्याद दाखल केलेले आहेत। तर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं आपण तपास पथकं तयार केलेले आहेत। तपास पथकं रवाना झालेले आहेत, आरोपींचा शोध घेत आहेत। या गुन्ह्याचा आता सध्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करीत आहोत।